रामकृष्ण हरी मंडळी, नमस्कार. मी आपल्यासमोर एक आव्हान घेऊन आलेलो आहे की देवर्षी नारदांपासून चालत आलेली कीर्तन परंपरा म्हणजे एक कीर्तन भक्तीच आहे. त्यानंतर ही कीर्तन परंपरा पुढे संत शिरोमणी नामदेव महाराज, शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज, रामदास स्वामी, आपले तुकोबाराय यांनी समर्थपणे पुढे चालवली. परंतु नुसती चालवली नाही तर ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवलीसुद्धा. सांगण्याचं तात्पर्य असं की ही कीर्तनं पुढे मंदिरात होऊ लागली आणि मंदिरात होऊ लागल्यानंतर ती तासनतास मंदिरात कीर्तनं चालायची. पण तासनतास मंदिरात कीर्तनं चालायची म्हणजे त्या कीर्तनातनं समाज प्रबोधन, समाज जागृती, नवीन विचार, संस्कृती हे समाजामध्ये त्या कीर्तनातनं रुजवलं गेलं. पण श्रोते हो, अलीकडच्या काळात लोकांना मंदिरामध्ये जाणं, तासनतास बसणं काही अडीअडचणीमुळे, काही कामाच्या व्यापामुळे शक्य होत नसल्याने ही सर्व कीर्तनं पाहण्याकरता आणि ऐकण्याकरता कीर्तन विश्व यांनी हे नव्याने एक ॲप या ठिकाणी आपल्यासमोर आणलेलं आहे. हे ॲप आपण डाउनलोड करा आणि ते डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये सर्व कीर्तनकारांची कीर्तनं आपल्याला निश्चितपणे ऐकता येतील. कुठेही ऐकता येतील, केव्हाही ऐकता येतील आणि जास्तीत जास्त लोकांचा प्रतिसाद याला मिळेल या दृष्टीनं ही सर्व कीर्तनाचे ॲप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, जास्तीत जास्त लोकांना सांगा आणि ती कीर्तनं ऐकण्याकरता सर्व लोकांना उद्युक्त करा आणि कीर्तनाचा आनंद घ्या. त्यामुळे कीर्तनाचा प्रसार होईल, प्रचार होईल, लोकांना घर बसल्या कीर्तनं ऐकता येईल. म्हणून कीर्तन विश्व ॲप हे डाउनलोड करा, हेच आवाहन मी आपल्यासमोर या माध्यमातून करतो आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.